या शिवमहापुराण कथा जो कोणी ऐकल त्या भक्ताचा उद्धार होतो। श्री सूतजी महाराजांना शौनकजीने प्रश्न केला की गुरुदेव, कलियुगातल्या माणसाकडून एखादी वेळ जर पाप घडलं, आयुष्यभर पाप केलं, मग त्या माणसाचा उद्धार होईल का, त्याला मोक्ष मिळेल का? त्यावेळेस श्री सूतजी महाराज वर्णन करून सांगतात, हो होईल ना। असं एखादा पापी जर माणूस असेल, आयुष्यभर जर त्याच्याकडून चुकीचं कर्म घडलं असेल आणि एखादी वेळ जर त्याने चुकून जरी भगवंताचं नामस्मरण केलं, भगवान शिवजीचं चुकून जरी 4 शब्द शिवकथेचे जर कानावर पडले, तर त्या माणसाला मोक्ष मिळणार, त्याला शिवलोक प्राप्त होणार, त्याला भगवान शिवजीचे गण घ्यायला येणार। शौनकजी विचारतात, असं कोणासोबत झालंय? आणि त्यावेळेस श्री सूतजी महाराज वर्णन करून सांगतात, आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बलः दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परागमुखः। आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्लभः दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म परागमुखः। किरांत नावाचं एक नगर होतं, त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहायचा, त्या ब्राह्मणाचं नाव होतं देवराज नावाचा ब्राह्मण। तो ब्राह्मण होता देवराज, पण झाला असं, तो सगळे चुकीचं काम करायचं, चुकीचं कार्य करायचं। सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत चोऱ्या करायचा, लोकांना मारायचा, त्यांच्याकडे जेवढं धन असेल, जेवढं पैसा असेल, सगळं तो लुटून घेऊन यायचा। दुसरा तो वाल्या कोळीच होता, सकाळी उठला की वनामध्ये जायचा, लोकांना मारायचा। कोणी व्यापारी असेल, सेठजी असेल, जी लोक जायची वाटसरू, त्यांना मारायचा आणि त्यांचं धन घेऊन घरी यायचा। पण झाला असं, एक वेळेस त्या किरांताच्या नगरामध्ये तो देवराज ब्राह्मण एकदा एका सरोवराच्या काठी पडला। तो मदिरापान करायचा, वेद धर्म परागमुख होता ब्राह्मण, पण वेदापासून दूर झाला, धर्मापासून दूर झाला। एखाद्या संतांनी जर म्हणलं की धन दुर्बल, याच्याकडे धन नाही ठीक आहे, पण ज्ञान दुर्बल म्हणतात। श्री सूतजी महाराज वर्णन करून सांगतात, हा देवराज ज्ञान दुर्बल होता, याच्याकडे ज्ञानच नव्हतं। मदिरापान करायचा, लोकांना त्रास द्यायचा, आणि एक दिवस मदिरापान केल्यानंतर तो एका सरोवराच्या काठी पडला आणि तिथून एक वेश्या जात होती। काय होतं त्या वेश्येचं नाव? त्या वेश्येचं नाव होतं शोभावती। लक्ष देऊन ऐका। शोभावतीने त्याला पाहिल्यानंतर तिला कळालं की हा तोच देवराज आहे ज्याने आयुष्यभर लोकांना मारून धन कमवलं, एवढं धन त्याच्याकडे आहे। तिने त्यांच्या सेवकाला सांगितले, याला उचला आणि याला महालात नेऊन टाका। त्या लोकांनी त्या देवराजला उचललं आणि तिच्या महालात नेऊन टाकलं। ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस त्याला जाग आली, त्यावेळेस तो इकडं तिकडं पाहतो, विचार करतो मला इथं कोणी आणलं आणि तू कोण आहेस? त्यावेळेस ती सांगती, माझं नाव शोभावती आहे। त्याने विचारलं, मग इथं कशासाठी आणलं? तर खूप प्रेम करते। लक्ष देऊन ऐका, मी तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणल्यानंतर तिनं सांगितलं, कित्येक जण येतात, खूप श्रीमंत माणसं येतात, पण मी त्याच्यामधून फक्त तुलाच निवडलं का? कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। असं म्हणल्यानंतर देवराज ब्राह्मण विचार करतो। लक्ष देऊन ऐका, वेश्या शोभावती ही वेश्या होती, तिचं त्याच्यावर प्रेम नव्हतं, तिचं त्याच्या कमवलेल्या धनावर प्रेम होतं। कारण त्याचं धन एवढं होतं, आयुष्य त्यानं त्याच्यामध्येच घातलं होतं, एवढं धन कमवलं होतं त्याने। शोभावतीला माहित होतं या किरांताच्या नगरात सगळ्यात जर श्रीमंत जर कोण असेल तर हा फक्त देवराज आहे, आणि तिने त्याला सांगितलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। आणि त्यावेळेस त्याने सांगितलं, ठीक आहे, आणि तो आता तिच्या सोबतच राहू लागला। लक्ष देऊन ऐका, देवराजला आई वडील, एक पत्नी आणि 2 छोटी छोटी लेकरं होती। देवराज तिच्या सोबत राहू लागला आणि इकडे पत्नी देवासारखी वाट बघत होती, माझा पती कधी येईल। दररोज ती देवाकडे प्रार्थना करायची, देवा माझ्या पतीला एकदा तरी पाठव। किती दिवस झाले ते निघून गेले, आज एवढे दिवस झाले निघून गेले, पण आज एकदा सुद्धा ते घरी परत नाही आले।
आणि छोट छोटी लेकरं, लक्ष देऊ नये का, छोट छोटी लेकरं आईला म्हणायची, आई मला भूक लागली. घरात काय खायला काय नव्हतं. ज्यावेळेस देवराज निघून गेला तेव्हापासून घराची अंगणाची कळाच बदलून गेली. तो आणायचा म्हणून पत्नी पोरं बाळ सुखात होती. आता थोडं थोडं यानं गमावलेलं धन ती शोभावती घेऊन जात होती त्याच्याकडून, म्हणून पत्नी पोरं बाळ उपाशी राहू लागले. छोट छोटी लेकरं रात्र झाले की आईला म्हणायची, आई आम्हाला खूप भूक लागली ग, काहीतरी खायला दे. आई सांगायची, बाळा आज नाही तुम्हाला उद्या नक्की देईल. आईने एक मिठाचा खडा लेकराच्या तोंडात ठेवावा. लेकरं खडा सगळं झोपी जायचे. भूक लागत होती पण आई आश्वासन द्यायची, उद्या देईल परवा देईल. एक लेकरू पोटाला घेतलं आईनं आणि एक लेकरू पाठीला घेतलं. दररोज ती झोपी जायची. आणि झालं असं, त्या देवराजने जेवढं धन कमवलं होतं तेवढं त्या शोभावतीने थोडं 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 धन सगळं घेऊन टाकलं. आता वय निघून जात होतं, वय वाढत होतं देवराजचं. पण झाला असं, शोभावतीने सगळं धन घेतलं आणि तो एवढा मदिरा पान करायचा. तो मदिरा पिऊन 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 त्याचं शरीर सुद्धा खराब झालं आणि सगळं धन हिनं घेतलं. आता त्याच्याकडे ताकद पण नाही उरली की जावं कोणाला तरी मारावं वाट सुरूला, त्याच्याकडून धन घेऊन परत यावं. का? कारण सगळं शोभावतीने घेतलं होतं. त्याच्याकडे काहीच नाही. तो धनाने दुर्बल झाला आणि शरीराने दुर्बल झाला. शोभावतीला कळालं की याच्याकडे काहीच नाही, आता याला काढून द्यायचंय. कारण तिचं त्याच्यावर प्रेम नव्हतं, त्याच्या धनावर होतं. आणि तिने एक दिवस त्या देवराजला विचारलं. काय विचारलं? की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? देवराजने सांगितलं खूप प्रेम आहे. त्यावेळेस तिनं सांगितलं, एक काम कर, मग तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? आहे. मग एक काम कर, तू माझ्यासाठी काय करशील? देवराजने सांगितलं, मी माझं मस्तक तुझ्या चरणावर टाकेल. त्यावेळेस तिने सांगितलं, तुझं मस्तक नको, तुझी जी पत्नी आहे तिचं आणि तुझ्या 2 मुलांचं मस्तक घेऊन ये माझ्यासाठी. देवराज म्हणतो, ठीक आहे. ज्या शस्त्राने देवराज दुसऱ्याला मारायचा, ज्या शस्त्राने चोरी करायचा, दरोडे टाकायचा, त्या शस्त्राला तो देवराज धार लावतो. आणि संध्याकाळच्या वेळेला जी पत्नी भगवंताकडे प्रार्थना करायची की माझ्या पतीला पाठवून द्या, आज एवढे दिवस झालं माझा पती आला नाही, त्या पत्नीला मारण्यासाठी देवराज त्याच्या घराकडे निघाला. खूप दिवसानंतर निघाला. घराची अंगणाची कळा सगळी बदलून गेली होती. हातामध्ये शस्त्र घेतला. रात्रीची वेळ होती, सगळीकडे अंधार होता. आणि घरामध्ये ज्यावेळेस पत्नी झोपली होती, एक लेकरू पोटाला होतं, एक लेकरू पाठीला होतं. झोपल्यावर छोटासा टिम 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 करणारा एक दिवा जळत होता. आणि त्या छोट्याशा दिव्याच्या जळण्याच्या अंधारामध्ये घराला दरवाजा सुद्धा नव्हता. आणि देवराज संध्याकाळच्या वेळेस हळूच पावलाने घरात येतो. घरात आल्यावर त्या छोट्याशा दिव्याच्या पट्टीच्या उजेडाला बघतो तर पत्नी 2 लेकरं घेऊन झोपलेली आहे. त्या देवराजला दया आली नाही आणि त्या देवराजने क्षणाचाही विलंब नाही केला. ज्या शस्त्राने लोकांना मारायचा होता ते शस्त्र हातातून बाहेर काढलं आणि एकाच वाराला पत्नीचं धड मस्तक धडा वेगळं केलं आणि दुसरा वाराला लेकरांची मस्तक धडा वेगळी केली. त्याला लेकरा बाळाची दया आली नाही. अरे पोटची लेकरं होती, जी पत्नी आपल्यासाठी सगळं सोडून आली होती, त्या पत्नीची त्याला जरा सुद्धा दया आली नाही. त्या पत्नीकडे त्यानं पाहिलं सुद्धा नाही. गेला आणि त्या ठिकाणी तिचं धडा वेगळं शिर केलं. तिने 2 पोरांचे आणि एक पत्नीचं शिर घेतलं आणि तो शोभावतीकडे निघाला. आवाज देऊ लागला, आलो शोभावती मी. आणि ज्यावेळेस तो महालात पोहोचला, सगळं अंग रक्तानं भिजलेलं होतं. आणि त्यावेळेस शोभावतीकडे गेला. शोभावतीने त्याला पाहिल्याबरोबर ती घाबरली, सांगितली तिथंच थांब. देवराजने सांगितलं, तू म्हणली होती ना की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, पत्नीचं आणि पोरांबाळाचं मस्तक घेऊन ये. हे काय मी आणली, हे मस्तक पोरांचे आणि पत्नीचे आहे. घाबरली. तिनं सांगितलं, अरे देवराज, तू माझ्यासाठी तुझ्या पत्नीला आणि पोरा बाळांना मारलं, मग मला सांग, मी सांगितलं
सांगितल्यावर पत्नीला आणि पोरा बाळांना मारलं आणि ज्यावेळेस माझ्यापेक्षा सुंदर स्त्री तुला भेटेल त्यावेळेस तू मला मारायला मागे पुढे बघणार नाही. तू ज्या पावलाने पत्नीचं मस्तक घेऊन आला त्याच पावलाने तू परत जा. असं म्हणल्यानंतर देवराज तिथंच थांबतो आणि विचार करतो हे काय घडलं. शोभावती हाकलून देते, तो बाहेर निघून जातो. आता नगरामध्ये फिरत असतो. लक्ष देऊन ऐका. आता ज्ञानाने दुर्बल झाला आणि शरीराने झाला. का? धनाने झाला आणि शरीराने झाला. धन सगळं शोभावतीने घेतलं आणि मदिरा पिऊन पिऊन शरीर सगळं खराब होऊन गेलं आणि वय होऊन गेलं. काय करावं विचार करतो. दिवस निघून जातात. पश्चाताप होतो. अरे माझी पोरं बाळण पत्नी असली तर मला म्हणली असती की जाऊ द्या, जे झालं ते झालं, तुम्ही घरी या, मला घरी नेलं असतं. पोरं बाळ म्हणली असती बाबा जाऊ द्या, तुमच्याकडून चूक झाली, जे झालं ते जाऊ द्या, तुम्ही घरी या. पण आज मी ज्या शोभावतीसाठी माझ्या लेकराला आणि पत्नीला मारलं, मी खूप मोठी चूक केली. पश्चातापाच्या आगीत होरपळत होता. पण झाला असं, पत्नी सुद्धा निघून गेली आणि लेकर सुद्धा निघून गेले होते. आता देवराज हा एकटाच राहिला होता. सगळीकडे फिरत होता. काय करावं काय करावं. पण त्याला भूक सुद्धा लागली. लोक नगरातले खायला काही देत नव्हते. आयुष्यभर पाप केलं याने, याला काय द्यायचं. त्याने त्याचं नगर सोडलं, दुसऱ्या नगरामध्ये गेला, लोकांना मागू लागला. पण लक्ष देऊन ऐका, माणसाचं पाप आणि माणसाला कर्म हे अंतकाळी शेवटच्या क्षणाला भोगावंच लागतं. देवराज विचार करतो काय करावं आणि त्याला एक शिवालय दिसतं. आणि ज्यावेळेस तो शिवालयाच्या जवळ जातो त्यावेळेस शिवालयाच्या जवळ गेल्यानंतर पहा, शिवालयाच्या जवळ जातो, मंदिरात गेल्यानंतर तिथे ब्राह्मण काही पूजा करत असतात, देवाला नैवेद्य ठेवतात, आरती करतात, पूजा करतात आणि सगळी ब्राह्मण बाहेर येतात. तो विचार करतो आता जर गेली तर लोक मला मारतील. संध्याकाळची वेळ होऊ देतो. तो रात्र झाली की तो हळूच तो शिवालयात जातो, मंदिरात जातो. पहा, दिवसभर उपाशी राहिला. संध्याकाळच्या वेळेस प्रदोष कालामध्ये तो मंदिरात गेला. मंदिरात गेल्यावर शिवलिंगावर प्रसाद ठेवला होता. तो प्रसाद त्याने घेतला. जसा प्रसाद घेऊन बाहेर येणार तिथल्या ब्राह्मण लोकांनी त्याला पाहिलं की त्याला पकडल्यावर त्याला मारायला सुरुवात केली. आणि जी लोक त्याला मारत होती ब्राह्मण, ती सुद्धा शिव शिव म्हणत त्याला मारत होती. त्याच्या हातून 3 पुण्य घडले शेवटच्या क्षणाला. ज्यावेळेस ब्राह्मण मारत होते त्यावेळेस त्या मारण्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि मरणाच्या अगोदर 3 वेळेस त्याचं पुण्य घडलं. लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिल्यांदा दिवसभर तो उपवासी राहिला, त्याचा उपवास घडला. दुसरी वेळेस तो शिवालयामध्ये गेला आणि तिसरी वेळेस त्या शिवलिंगावर ठेवलेला प्रसाद घेतला, प्रसाद ग्रहण केला. याचा परिणाम असा झाला आणि जी माणसं ब्राह्मण त्याला मारत होती ती शिव शिव म्हणून मारत होती. हे 3 पुण्य त्याच्या शेवटच्या क्षणात घडले आणि याचा परिणाम असा झाला की मृत्यूनंतर भगवान शिवजींचे गण त्या देवराजला घेण्यासाठी तिथं आले त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेस भगवान शिवजीचे गण आले त्यावेळेस यमाचे दूत पण आले तिथे. यमाचे दूत पण आले आणि दूत सांगतात अरे यानं आयुष्यभर पाप केलं, याला कशाला शिवलोकाला नेता, यानं काही पुण्य नाही केलं. पण शिवजीचे गण सांगतात हा कितीही पापी असो, हा कितीही दुराचारी असो, पण अंतकाळी का होईना भगवंतासाठी त्याचा उपवास घडला, त्याचं नामस्मरण घडलं आणि त्याने प्रसाद खाल्ला. आणि जी लोक मारत होती शेवटच्या क्षणाला का होईना त्याच्या कारणावर भगवान शिवजीचं नामस्मरण पडलं, म्हणून त्याचा काय झाला, उद्धार झाला. बोलिये भक्तवत्सल भगवान की